नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण झटपट व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर या ठिकाणी जे सामान आपण दाखवणार आहोत ते 8 माणसांच्या बिर्याणीचं सामान आहे। सर्वात प्रथम इथे आपण लॉंग बासमती राईस घेतलेला आहे बघा। साधारणतः 8 माणसांसाठी 1 किलो बासमती राईस घेतलेला आहे आणि तो आम्ही पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। या ठिकाणी बघा आपण काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे गोल्डी कंपनीची। 1 वाटी पुदिन्याची पानं, खडे मसाले घेतले आहेत बघा। त्यामध्ये दालचिनी, त्याचबरोबर मोठी वेलची घेतलेली आहे, मसाला वेलची 2, त्याचबरोबर 2 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 7 ते 8 मिरी आणि लवंग घेतलेला आहे, तेजपत्ता, बिर्याणी मसाला घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, काजूगर आणि 1 मोठी वाटी दही घेतलेला आहे मॅरिनेशनसाठी। आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, धने आणि जिरे यांची पेस्ट घेतलेली आहे आपण इथे करून। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। तर या ठिकाणी आपण बघा फ्लॉवर घेतलेला आहे, गाजर बारीक चिरून घेतलाय, शिमला मिरची घेतली आहे, त्याचबरोबर इथे बटाटा आणि वांग चिरून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। 2 बटाटा आणि 2 वांगी घेतलेली आहे आणि ही पाण्यामध्ये भिजवूनच ठेवायची, नाहीतर ती काळी पडतात। त्याचबरोबर मिल्की मिस्ट कंपनीचं पनीर घेतलेलं आहे। या ठिकाणी बघा 4 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याचबरोबर तळण्यासाठी कांदा घेतलेला आहे, 4 कांदे घेतले जसे उभे कापून बघा, आणि हा फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार तूप घ्यायचं आहे। सर्वात प्रथम आपण भाज्या सर्व ज्या आहेत त्या मॅरिनेट करून घेऊया। सर्वात आधी मॅरिनेशनचा मसाला बनवूया। सर्वात प्रथम काचेच्या बाउल मध्ये 1 वाटी दही टाकायचं, पुदिन्याची पानं टाकूया, कोथिंबीर, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे आला लसूण पेस्ट। आता हे सर्व जे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित। बिर्याणीसाठी भाज्यांचं मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे। जर तुमच्या भाज्या व्यवस्थित मॅरिनेट झाल्या तर तुमची बिर्याणी खूप छान होणार। आता यामध्ये आपण भाज्या टाकूया, बटाटा, वांग, शिमला मिरची, फ्लॉवर, गाजर, चवीनुसार मीठ टाकायचं। या सर्व भाज्या मिक्स करून घेऊया। या भाज्यांना सर्व मसाला नीट लावून घ्यायचा। इथे आपल्या भाज्या इथे जास्त क्वांटिटी आहे भाज्यांची, कारण आपण इथे 8 माणसांसाठी बनवतोय। या ज्या भाज्या आहेत त्या अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायच्या आहेत। हिरव्या मिरच्या टाकायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाज्या। या ज्या भाज्या आहेत त्या अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायच्या आहेत। आपल्या जोपर्यंत भाज्या मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत आपण बिर्याणी राईस बनवून घेऊया। बिर्याणी राईस बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पाणी गरम करायला ठेवायचं एका मोठ्या टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तेजपत्ता, मोठी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, मिरी, लवंग हे सर्व टाकायचं। खडे मसाले जे आहेत ते आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकताना काळजी घ्यायची, कारण तुम्ही भाज्यांना मॅरिनेट करता त्यावेळी पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे स्वतःच्या अंदाजाने आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा साजूक तूप टाकायचं। तूप टाकल्यामुळे आपला जो भात आहे तो सुटसुटीत होतो आणि तो चिकटत नाही, त्यामुळे तूप अवश्य टाका। पाण्याला उकळी आलेली आहे बघा। आता आपण यामध्ये तांदूळ टाकूया। तांदूळ टाकल्यानंतर ढवळून घ्यायचे तांदूळ, कारण गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण तांदूळ टाकतो त्यावेळी ते
लगेचच जर ढवळले नाही तर ते टोपाला चिकटण्याची शक्यता असते. तर लगेचच ज्यावेळी आपण तांदूळ टाकतो त्यावेळी ढवळून घ्यायची. आणि बिर्याणी राईस जो आहे तो 80% शिजवून घ्यायचा, पूर्णतः शिजवून नाही घ्यायचा, कारण त्यानंतर आपण त्यांच्या लेअर बनवणार, वाफवणार त्याला, त्यामुळे तो जास्त शिजण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीच शिजवायचं. हे बघा आपले तांदूळ बासमती राईस शिजून तयार झालेला आहे. बघा या ठिकाणी बघा असा 2 तुकडे व्हायला पाहिजे फक्त, आणि जर असा कच्चा राहिला पाहिजे. असा 80% शिजवून घ्यायचा. आता आपला भात तयार आहे. आता आपण हा गाळून घेऊया. आपल्या भाज्या मॅरिनेट झालेल्या आहेत. आता आपण या भाज्या ज्या आहेत त्यांना फोडणी देऊया. सर्वात प्रथम एका टोपामध्ये 3 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित अगदी. कांदा लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया. 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. बिर्याणी मसाला टाकायचा. आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. पुदिन्याची पानं टाकायची. पुदिन्याच्या पानाने चांगला फ्लेवर येतो बिर्याणीला. कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं. मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत हे तेलामध्ये व्यवस्थित परतायचं. टोमॅटो चांगला मऊ झाला आहे. आता आपण मॅरिनेट केलेली भाजी यामध्ये टाकूया. भाजी बघा कशी खूप छान अशी मॅरिनेट झालेली आहे. अशी भाजी मॅरिनेट करून घ्यायची, तरच तुमच्या बिर्याणीला चांगली चव येणार आहे. मॅरिनेशनच्या मसाल्याचं जे पाणी आहे ते फेकून नाही द्यायचं, ते भाजीमध्ये वापरायचं आहे. आता या भाजीवर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट चांगलं वाफवून घ्यायची भाजी. आता आपली भाजी बघा तयार होत आलेली आहे. आता यामध्ये आपण थोड्या वेळासाठी पनीर वाफवून घेऊया. पनीर जे आहे ते शेवटी टाकायचं. जर पनीर पहिल्यांदा टाकलं तर ते खूप शिजतं, त्यामुळे त्याचे तुकडे एकदम बारीक होतात. त्यामुळे पनीर जे आहे ते शेवटी टाकायचे. आपली भाजी तयार झाली आहे बघा. आता आपण लेअर टाकायला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आता आपली जी एवढी सगळी भाजी आहे त्याच्यात थोडीशी भाजी आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे लेअर टाकण्यासाठी. भाजीच्या सर्वात खालच्या लेअर मध्ये पाणी जरा ठेवून द्यायचं, कारण जर एकदम कमी पाणी असेल तर भाजी खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण पहिली लेअर घालायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम भात टाकायचा. बघा कसा सुटसुटीत झालाय आपला भात. व्यवस्थित नीट करून घ्यायचा एकसारखा. त्यानंतर कांदा, तळलेला कांदा टाकायचा. काजूगर, पुदिन्याची पानं अख्खीच टाकायची. बारीक चिरलेली कोथिंबीर, तूप टाकायचं. केशर दूध टाकायचं आणि बिर्याणी मसाला वरून भुरभुरायचा. आता सेकंड लेअर टाकायची. राहिलेला सगळा भाजी मसाला टाकायचा. भात टाकायचा. परत मगाच्या सारख्या लेअर टाकायच्या. तळलेला कांदा,
पुदिन्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, खूप सारे काजूगर, केसर दूध, तूप, बिर्याणी मसाला। आता बिर्याणीला झाकण लावून 8 ते 10 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचे आहे। चांगली वाफ यायला पाहिजे बिर्याणीला, म्हणजे समजून जायचं आपली बिर्याणी रेडी आहे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपली बिर्याणी बघा तयार झाली आहे। बघा कशी मस्त अशी वाफ आली आहे। अशी बिर्याणी व्हायला पाहिजे आपली।